दिशाभूल करणारे दावे, लेबलिंग मधील नियमभंग तसेच अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील मे आरंभ वेलनेस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे। या कारवाईत अरेवा कंपनीची स्लिम पावडर आणि ऑर्थो प्लस पावडर ही फूड सप्लिमेंट उत्पादने असा एकूण 5,60,928 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढेंसह नाशिक विभाग आयुक्त मंगेश माने तसेच सहाय्यक आयुक्त अन्न श्रीमती ए भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मुसळवाडी येथील गट क्रमांक 219 येथे असलेल्या आरंभ वेलनेस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान अरेवा स्लिम पावडर आणि अरेवा ऑर्थो प्लस पावडर या फूड सप्लिमेंट उत्पादनाबाबत नियमभंग आढळून आला। अन्न विभागाच्या माहितीनुसार संबंधित उत्पादनांवर दिशाभूल करणारे दावे करण्यात आले होते, तसेच उत्पादनांच्या लेबलिंग मध्येही नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं। सदर उत्पादने भेसळयुक्त व दर्जाहीन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। विशेष म्हणजे संबंधित आस्थापनाच्या FSI परवान्यामध्ये रिपॅकिंग या श्रेणीचा समावेश नसतानाही फूड सप्लिमेंटचे रिपॅकिंग केले जात असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले। त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाने संबंधित उत्पादनांचा साठा जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे। तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत अनुसूची 4 मधील गंभीर उल्लंघने निदर्शनास आल्याने सहाय्यक आयुक्त भोईटे यांनी मे आरंभ वेलनेस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड गट क्रमांक 219 मुसळवाडी तालुका राहुरी येथील आस्थापनेचा FSI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केलाय। तसेच संबंधित संस्थेला जप्त केलेल्या उत्पादनांच्या व्यवसायाबाबत व्यवसाय बंद नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान या संस्थेचे देवळाली तालुका राहुरी येथील किरकोळ विक्रीचे दुकान परवानाशिवाय सुरू असल्याचं तपासणी दरम्यान आढळून आलं। त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी UR पाटील यांनी संबंधित दुकानालाही व्यवसाय बंद नोटीस बजावली आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।